या चला 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 या या राघुराव या या हा काढा भविष्य काढा हे शबाज हे काय म्हणतंय तुमचं भविष्य कुंभ वा, वा, वा. आमचा पोपट एकदम हुशार आहे होय का एकदम इंटेलिजंट आहे आजीच्या. नाव न सांगता तुमची राशी ओळखली का नाही वाचा आता मला वाचता आलं असतं तर असली कापड घालून हिंडलो असतो का अशी गडबड मग आहे. तूच दाखव की वाचून भाग्यात शनी पंचमात राहू आणि पंचांगणात मूळ नक्षत्र त्यामुळे तुझी अवस्था आडकीत्यात सापडलेल्या सुपारीसारखी झालेली आहे म्हणजे नेमकं काय समजायचं मी म्हणजे असं की शनीची 7.5 हं. राहूची वक्रदृष्टी आणि केतूची तिरकी नजर तुझ्या संसारावर तुझ्यावर आहे असं असं म्हणजे चटणीच्या गाडग्यात चटणी नाही मिठाच्या बरणीत मीठ नाही बायकोच्या साडीला 4 गाठी पोराला शर्ट नाही तुझ्या शर्टाला नाडी नाही आणि लंगोटीला बटन नाही हे तुझं भविष्य सांगणाऱ्याच्या हा गप. भविष्य सांगतोय पारू ये पारू हे पोपट पंचवाल्या होय हे बघितलंस का कोण म्हणायचे या बायको आहे माझी असं होय हं. हिच्या अंगावर तर शालू बघितलंस का अं, 1295 रुपये 95 पैशांचा आहे अरे. आणि हो माझा पोरगा अं. कसा दिसतो जितेंद्रवानी आणि तुम्ही असे का दिसताय केस्टो मुखर्जीवानी रानात ना आलोय रानात ना आलं होय हं. अरे 15 एकरात तर नुसता ऊसच आहे होय होय भविष्य सांगतोय लेखाचं भविष्य अरे स्वतःचं अदुगर भविष्य बघ मग दुसऱ्याच्या भविष्याचं खरंय खरंय तुमचं खरंय अरे दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए अक्कल कमाती है कमाने वाला चाहिए हं. लेखाचा भविष्य सांगतोय भविष्य चाल का दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए अकल कमाती है कमाने वाला चाहिए दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए अकल कमाती है कमाने वाला चाहिए आवा पोपटवाल कुठल्या तंद्रीत आहे सा नाही अरे, ते चल की गुमान अगं थांब जरा माझं भविष्य बघू दे आवा पोपटवाल हं. माझं लगीन कवा होणार तेवढं सांगा की आईला. तुझं आणि लगीन आधी या पोपटाला विचार तुला नवरा पाहिजे का बायको आता पाहिजे आईला लगीन करते ए लगीन करायचं म्हणजे माझ्यासारखा मर्द माणूस पाहिजे हं. बायकांवर छाप पाडणारा तगडा माणूस पाहिजे काय बाई विचारलं म्हणून सांगते हं. बाईवर छाप पडायला नुसता मर्द असून नाही चालत मग रात्री या की तमाशाला तिथंच सांगते बाईला काय हवं असतं ते अरे उठकी आता मुर्दाशुला मेल्याचं तुझं लागला तोंड भविष्य असं विचारायला राती या की तमाशाला हे घ्या हे 100 घ्यायचं आणि पाडाला पिकला आंबा झाला पाहिजे ए थांबा त्याच्या आईला एक बिघानं धड पुरं होऊ देईनात हे बाकीचे समजे लोक काय केळी खायला आलेत काय हो चंद्राबाई इकडे या. हा एखादं फर्मास गाणं होऊन जाऊन द्या येऊ रे येऊ या पैसेवाल्या लोकांची तोंड बंद झाली पाहिजेत हा भाऊजी चीज जाक्कस होती पर किस्सा गरम आहे ना वा ए लेवण्या मोकळ्या खिशाने थिएटर मध्ये यायला मी काय आलतू फालतू आहे काय हे बघ 100च्या 5 नोट आहेत घे घेईल त्याच्या आईला आवा सावकार जरा बॅग मोकळी करा की पाटील जरा खिस्सा झाडा की आवा पोपटवालं अशा नोटांच्या राशीवर बाई लोळते म्हंटल 500 रुपये घ्या आणि या 500 रुपयांचं पोतभर जोंधळ घरी घेऊन जा अवा बायका पोरं पिठला भाकर करून खातील तरी त्याचं आलंय मोठं बाप आहे 500 रुपये घेऊन बाईवर छाप पाडणारा बाप आहे म्हण अरे बाप आहे का फप आहे ए तुझ्या आवा पोपटवालं असं चिडू नका चिकण्या की नाही जसा लगीन करायच्या बाबतीत नालायक ठरतो की नाही तसा पैसे नसलेला माणूस बाईवर छाप टाकायला नालायक ठरतो म्हंटल कळलं ठीक आहे चंद्राबाई यापुढे मी तुला भेटेन ते पोपटवाला गोपाळ म्हणून नाही सेठ गोपाळ राव म्हणून भेटेन तुझ्यासारख्या 56 बाया मी नाचवीन धनाच्या राशीवर लोळवीन तुझ्यासारख्या स्वतःला शाना समजणाऱ्या माणसाच्या टोपीवर टोपी घालीन
वा 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 लाभात शनी, फायद्यात हर्षल, धनस्थानात गुरु. वा 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 अरे 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 पण लग्नस्थानी राहू केतू. अरे 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 अरे. का हो शास्त्री बुवा, काय झालं? काही झालं नाही पण होणार आहे. हं? होणार आहे पण कसं होणार आहे? म्हणजे मुलीच्या दैवात लग्न योग आहे लग्नयोग 100% आहे, पण थोडासा कर्मभोग पण आहे. अगो बाई, एवढ्याशा मुलीच्या नशिबी कर्मभोग? हा कर्मभोग मुलीचा नाही बाई. मोठे लोक चुकतात हा? आणि त्याचे परिणाम लहानांना भोगावे लागतात. हे भोग जर तुम्ही भोगले तर ही मुलगी राजघराण्यात सून म्हणून जाईल. काय राजघराण्यात? हा मुलीच्या हातात चक्क राजयोग आहे. म्हणजे माझी लेक राजाची सून होणार? अर्थात. परंतु 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 काय? काय? खर्च, हुंडा, लाखांनी हुंडा देऊ पण राजाची व्याही होऊ. दक्षिणा. दक्षिणा दक्षिणा. ही घ्या. मग आम्ही जाऊ हा? लग्न ठरवायला. सुभाष शीघ्रम. मुलगी ठरली, आता मुलगा पैसे वाल. अरे जोर लावा जरा. मुजरा महाराज, मुजरा. मुजरा म्हणजे अजूनही मुजरा करणारे कुणीतरी आहेत म्हणायचं. महाराज. अरे वा 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 वा. पंत, अहो भारताला स्वातंत्र्य मिळून 47 वर्ष झाली. ती राज्य गेली, ते राजे गेले, संस्थानं आली आणि बरखास्त झाली. आमच्या सारख्यांवर फार वाईट परिस्थिती आली. ही गाडीच काय, पण गाडीवरचा ड्रायव्हर सुद्धा आम्हाला आता परवडत नाही. म्हणून आम्हीच राजा, आम्हीच प्रजा आणि आम्हीच ढकलतोय ही गाडी. आमचा दरवान सुद्धा आम्हाला नमस्कार करताना 4 वेळा विचार करतो. आणि तुम्ही चक्क मुजरा करता. अहो मीच काय, सगळं जगच तुम्हाला मुजरा करील महाराज. अहो लवकरच तुम्ही महाराज होणार आहात. महाराज? हा. महाराज कुणाला म्हणतात माहितीये का? सर्वांचा आणि सर्वस्वाचा मालक म्हणजे महाराज. हे आम्ही जाणतो. मिस्टर घोरपडे, आपण कर्जात बुडालेले आहात. आपल्या डोकीवरच्या केसासहित आपल्या टोपीचे केस सुद्धा कर्जात बुडालेले आहेत. हे आम्ही जाणतो. पण लवकरच तुम्ही कर्जमुक्त होणार आहात. कर्जमुक्त? राजासारखे जगणार आहात. अरे वा वा वा. करोडपती होणार आहात. करोडपती? सांभाळ, सांभाळ, सांभाळ. करोडपती? हो करोडपती. पण- पण त्याआधी तुम्हाला पती व्हावं लागेल. पती? मी कुणाचा पती व्हायचं? आता कुणाचे तुम्ही पती होताय? हे? तुमच्या अर्ध्या गोवऱ्या मशनात गेल्या. तुमचा पुत्र आहे ना, पुत्र? तो पुत्रपती होणार आहे. वा वा. एका गर्भश्रीमंत माणसाच्या मुलीबरोबर त्याचं लग्न होणार आहे. वा. आणि तुम्ही सर्व कर्ज भागवून करोडपतीचे धनी होणार आहात. करोडपतीचे धनी? परंतु काय? या लग्नात राजघराण्याच्या इज्जतीला आणि इतमामाला साजेल असाच खर्च तुम्हाला करावा लागणार आहे. खर्च? हा, इज्जतीसाठी आपण गरीब आहोत असं दाखवून चालणार नाही. तर त्यांच्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी कुणातरी मध्यस्थ्याच्या हस्ते 4-5 लाख रुपये लग्नासाठी खर्च करा असे म्हणून त्यांना द्यायचे. 4-5 लाख रुपये त्यांना द्यायचे आणि त्यांचे सगळेच परत घ्यायचे. हा? सगळेच परत घ्यायचे? कशी काय आयडिया? फॅन्टास्टिक. म्हणजे 4-5 लाख रुपये त्यांना गुप्तपणे द्यायचे आणि मग सगळेच परत घ्यायचे. मग आम्ही करोडपतीचे मालक होणार, करोडपती होणार, राजे महाराजे. ते गेलेलं सुख, ते गेलेले दिवस पुन्हा अनुभवणार. हाय हाय हाय. लागा पैशाच्या तयारीला. चला रे, घ्या बाजारात.
नमस्कार नमस्कार हा? तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळी व्यवस्था केलेली आहे. हा? हा. हो. हा. ठीक आहे मी जातो. हा. अब, यांची व्यवस्था काय? धर्म जी शास्त्री बुवा. पिशवी सांभाळ. यात महाराजांनी दिलेले पैसे आहेत. पैसे असले रे निर घाईत आहे. नमस्कार नमस्कार. नमस्कार हा. ही बॅग घ्या. हा. यात पैसे आहेत. हा. हे अहो शास्त्री भाऊ हे काय करता? अहो माझा नमस्कार. नमस्कार शास्त्री बुवा आमची बॅग दिलीत का? मध्यस्थाजवळ दिली. मध्यस्थाकडे? हा. हा कोण मध्यस्थ? काय आहे, ज्याच्या डोक्यावर माझी टोपी आहे ना तो मध्यस्थ, त्याच्याजवळ दिले. तुम्हाला हुंड्यात मिळालेली बॅग सुद्धा त्याच्याजवळ दिली आहे. हा? वा 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 वा. नमस्कार महाराज. नमस्कार, नमस्कार नमस्कार. आमचं काय चुकलं असेल तर सांभाळून घ्या आम्हाला. ठेव तुमचं काही चुकलं नाही, आम्हालाच सांभाळून घ्या. शास्त्री बुवा हा? आमची बॅग कुठे आहे? आमच्यासारख्या भिक्षुकाजवळ एवढं धन असणं म्हणजे गैर आहे. म्हणून आम्ही तुमच्या दोघांच्या बॅगा, ज्याच्या डोक्यात टोपी घातली ना माझी, त्याच्याजवळ हा. दिले नाही. असं सावधान आली लग्न घडी समे पनवरा घेऊन या वागरा ग्रयोक्ती मधुपर्क पूजन करांत पटाचे धरा दृष्टा दृष्ट वधूवराज करुणी दोघेही उभी वाजंत्री बहुगलबलान करती कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. अहो, शास्त्री बुवा कुठे आहेत? माहित नाही. माहित नाही. पाटील बॅगा घ्या. हा. पैसे कुठे गेले? माहित नाही. बॅग पैसे अहो, माहित नाही. पाटील धरायला. अहो, मला कशाला मारताय? अहो मला फक्त पगडी घातली. अहो मला नको मारू महाराज. मी हा नाही तुम्हाला जाऊ देणार. मी इथं थांबणार नाही. अहो पर का? जसा मी निर्धन होतो म्हणून तुझ्या पुढं नामर्द आणि नालायक ठरलो, तशीच तू आज माझ्या पुढं गंध नसलेली आणि मन नसलेली फूल ठरलीस. चंद्रा, एकदा उपभोगलेली वस्तू पुन्हा वापरण्यात काय मजा आहे? हुंगून झालेलं फूल पायदळीच तुडवायचं असतं. पोपटवाले चुपे पोपटाच्या मैने. इथून पुढे तुझ्यासारख्या मैनेला नाचवणं आणि खेळवणं हेच या गोपाळरावाचं ध्येय राहील. ज्याला तू तमाशाच्या थिएटरातून हाकललंस तोच हा पोपटवाला गोपाळराव तुला हिनवून जातो. चंद्रा, सारी जिंदगी जरी तू श्रीमंताच्या बिछाण्यावर घालवलीस तरी देखील तुला जेवढं धन मिळणार नाही तेवढं धन या गोपाळरावानं तुझ्या उशाशी फेकलंय. ही तुझ्या रातीची किंमत आणि ही या पीळदार मर्दाची बक्षिशी. या पुढे लाखानं पैसा कमावणार आणि तुझ्यासारख्या 56 सुंदऱ्या नाचवणार. मुलांनो इकडे लक्ष द्या.
ठीक आहे ठीक आहे. ही आकृती पाहिलीत का? हो पाहिली. आता हे सांगा, हा प्रयोग कोणता आहे? कोण सांगणार? गुरुजी मी सांगतो. तू सांगणारच रे, 4 वर्ष नापास झालास. ए शांत राहा. हा? शंकर तू सांग. एका भूगोलात पाणी ठेवलेलं आहे, खाली जाळ लावलेला आहे आणि आता लवकरच पाणी उकळणार आहे. अरे बाबा ते सगळ्यांनाच माहित आहे, पण हे पाणी उकळून करणार काय? त्यात साखर चापून टाकायची आणि चहा तयार करायचा किंवा आमटी भात सुद्धा करू शकतो गुरुजी. गाढवा बैस खाली. असू दे. रत्ना तू सांग बघू. सांगते गुरुजी. ए चुप, शांत राहा. कोणी केलं हे? कोणी केलं? शंकर कोणी केलं हे? कोणी केलं सांग मला. काय रे कोणी केलं? गुरुजी मी बघितलंय, यानेच केलंय. याने केलंय? ठीक आहे खाली बैस. थांब माझ्या बाळा, थांब माझ्या सोन्या, थांब थांब जरा. मोठं बसवलं त्या मास्तराचं. माझ्या लेकराला एवढं मारायचं. माझं पोरग म्हणजे जनावर वाटलं का काय त्याला? हिच एक आपलं काहीतरी. अगं त्या मास्तराला कशा पैशिव्या देतीस? हा आपलं कार्टातलं आगाऊ आहे. अख्ख्या गावाला कळ लावण्यात पटाईत एक नंबरच ती. समधी पोरं कळगुटीत असतात. आता आपलं जरा जास्त आहे एवढं. हे बघ जास्त हाय म्हणून जास्त मार खात या. आता का मारलं ते विचार की मास्तरना शिवाय देना परीस. एका प्रश्नाचं उत्तर नाही म्हणून. उत्तर बरोबर आलं नाही म्हण. अरे अभ्यास बरोबर केला असता तर उत्तर बी बरोबर आलंच असतं की. पण मी म्हणते माझं पोरग शिकाया जाते, शिकवाया नाही. मास्तरला समजा येत असेल हो, पण लेकराला कसं येईल? काळीच वडलं मेल्याचं. माझं पोरग चुकलं तर त्याला शिकवायचं का मारायचं गुरागत? काकू उत्तर चुकलं म्हणून मारलं नाही, मग मुलींच्या वेण्या बांधल्या म्हणून मारलो. सुकाळीच्या पोरींच्या येण्या म्हणतोस होय रे तू? पोरासनी वेळ नसतात बाबा. काय आरामखोर नालायक मारून तू थोडं थांब, तुझं तांगडच मोडतो. शंकर तू जर माझ्या वेण्या बांधल्या नसत्या तर तुला हा मार बसला नसता. मग अशी तर नुसता बांधल्या, आता धरून ओढतोच. आता काय करशील? बोल आता काय करशील? ओरड, पाहिजे तेवढं ओरड, पाहिजे तेवढं ओरड. तिथे आमच्या मास्तर नाही आणि आमचा बापही नाही. सोड. शाळेला यो हात बघितलास माझा? अरे किती लागलं रे तुला? मारल्यावर लागणारच की. शंकर मला माफ कर. देवा आमच्या शंकरला लवकर बरा कर. मी पुन्हा त्याच्या कधी कधी कागळ सांगणार नाही. रत्ना, रत्ना तू माझ्यासाठी रडतेस? मग काय माझ्यासाठी? बघ ना गुरुजींनी किती मारलंय तुला. थांबा मी आलेच. देवा मी रत्नाचा केस कधी ओढणार नाही, तिची कळ कधी काढणार नाही. मला माफ कर देवा, मला माफ कर. शंकर हा तिकडे घे. पवळ्या चलते. राम 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 राम. राम 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 दादा. दादा नव सदा. सदा होय, म्हणजे सदाशिवराव म्हणजे शंकराचं नाव. शंकर राव. शंकर माझ्या पोराचं नाव आहे. असं होय. वा 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 वा, दोघे बी एकाच घरात. हो. शंकर आणि त्याचा बाप सदा, म्हणजे शंकर बित्योच आणि सदा बित्योच. पण माझा रव सदा. सदा ते सदा. तुम्ही खरोखरच महान आहात. तुम्ही परमेश्वर आहात. त्याच्या नंदीला त्रास होऊ नये म्हणून या सांब सदाशिवाने या अवघड जू स्वतःच्या मानेवर घेतलं. काय करणार बाबा, परवाच माझा दुसरा बैल मिळाला. असं होय. अहो पर या वयात तुम्हाला हे जमणार आहे काय? थोडी विश्रांती घ्या. आणि एक काम मी करतो की. तुम्ही हा, मग? आणि एक कष्टाचं काम नाही. अरे काम म्हणजे काम, काम म्हणजे लक्ष्मी.
आणि कष्ट करणाऱ्यालाच लक्ष्मी माळ घालते. तर बाजूला वय बाजूला. अहो पर माझ्यासाठी अरे, तुम्ही काय आहे, मोठमोठ्या लोकांनी म्हणलेलंच आहे ना, एकमेका सुपंत धरू अवघे. चुकलं वाटतं काहीतरी, असं काहीतरी म्हणलेलं आहे ना. चला बाजूला, अहो, बाजूला, पर बाजूला, मला बाजूला. खरं हा. सांगायचं सोडा. जड नाही काय, जड नाही. अहो पाहुणा काय झालं हो? तरी मी तुम्हाला सांगत होतो कष्टाचं काम आहे तुम्हाला झेपणार नाही. अवघड नाही काय, फक्त पोटात भूक लागली. म्हणजे जेवला नाही होय? घरनं जेवून निघायचं नाही का? घर अहो, माझ्यासारख्या मुसाफिराला कुठलं आलंय घर? आपल्याला घर नाही आणि हाटील मधलं खाणं आपल्याला पचत नाही. हा. असं म्हणताय? होय. मग असं करा, तुम्ही इथं थांबा कुळवाजवळ, आत्ता आणतो घरचं जेवण. आपण ते कांदा भाकर आणि चटणी आणा बरं काय. होय होय. बाकीच आपल्याला काही चालत नाही ना. बर 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 आलो हा बा. ए बागे ते अगं पोरीनो, ए बागे. आलो आलो. हम्म, काय हो मध्येच आला सा? कुळून झालं बी? आतमध्ये जा आणि 2-4 भाकऱ्या घेऊन ये बघू. भाकरी आणि कुणालो? अगं एक वाट सरू आलाय शेतावर, लय भूक केलेला आहे बिचारा. चटणी भाकरीशिवाय दुसरं काय बी खात नाही म्हणतोय. आ? वैकच की हाटीला खात फिरायच्या जमान्यात चटणी भाकरी मागतो म्हणजे आखरीतच म्हणायचं. बरं ते असू दे, आतमध्ये जा आणि भाकऱ्या घेऊन ये बघू पटापट, मला जायचं शेतावर. बरं बरं हा, आणतो. दा. हम्म. काय काय गे पोरीनो, ए हम्म? अगं दोघीच बसलाय सा. तो शंकर्या कुठे आहे? गेला असेल कुठेतरी हुदडायला. ए, या शंकराचं काही खरं दिसत नाही तिच्या आईला. जेव्हा बघावं तेव्हा गाव भर. आओ, हे घ्या. द्या. आणि तुमच्या त्या लाडक्या लेकराला त्या कार्ट्याला जरा अभ्यासाला लावा की. त्या पोरींकडनं काहीतरी शिक म्हणावं. तुम्ही बी शिका. जेव्हा बघावं तेव्हा गावभर फिरतय. अरे माझं पावळ्या, अरे माझं ढवळ्या गेला. अरे माझ्या पावळ्याला पण यो माणूस कुळवासकड घेऊन गेला. आता मी काय करू? मी कुणाला सांगू? पांड्या, अरे पांड्या, अरे इथली साफसफाई तुझ्या बाण करायची काय? हा आबासाहेब, आबासाहेब, अरे पर तुम्ही समजा मिळून आलाय सा, काय भानगड काय आहे? अहो सादाला भाकरी आणा पाठवून एका माणसानं त्याचा बैल आणि कुळव चोरून नेलं ना. वय अरे पर कोण होता आरामखोरती हो? आता कोण होता मला बी ठाव नाही माहिती, म्हणजे पण आपल्या गावचा नव्हता एवढं मात्र नक्की. हाटलीचं जेवण मला चालत नाही म्हणला, कांदा भाकर घेऊन ये म्हणला आणि सौतात माझा कुळवडीत थांबला. मी कांदा भाकर घेऊन शेतावर जाऊन बघतो तर माझा कुळव बी गायब आणि बैल बी गायब. किती वेळ झाला? तास दीड तास झाला असेल. वय तास दीड तास. आता बैला सकट गेला म्हणजे जवळपासच कुठतरी असणार. पांड्या, अरे माझी बंदूक घे. चला. वय चला. हे 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 हा ले ले. आबासाहेब थांबा 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 थांबा. तो बघा तोच माझा बैल आहे आणि मी कुणाचा बैल चोरून आणलेला दिसतोय त्याने. चला चला धरूया त्याला, चला. पाटील, ह्योच तो भामटा, यानेच माझा बैल चोरला. नाही नाही, मी तुमचा बैल चोरलेला नाही. आओ आओ, हा गरीब शेतकरी बैलाच्या जोडीनं शेतामध्ये कुळं ओढताना मी पाहिलं आणि मला राहवलं नाही, म्हणून मी याचा बैल घेऊन गेलो आणि त्याच्या जोडीला जोड बैल घेऊन आलो. सदाशिवराव, तुम्हाला आता बैलाप्रमाणे कष्ट करायचं काय कारण नाही. हा दुसरा बैल पण तुमचाच आहे. मला मला माफी करा, मला माफी करा पाहुणे. तुमच्यासारख्या परोपकारी देव माणसाला मी चोर म्हणलं. नाही 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 नाही, यात तुमची काही चूक नाही. समजा मी तुमच्याकडे बैल मागितला असता आणि दुसरा बैल घेऊन येतो असं म्हणलं असतं तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असता काय? नाही. म्हणून मी तुम्हाला घरी पाठवलं आणि तुमच्यासाठी दुसरा बैल घेऊन आलो. पर आपण कोण? माझं नाव गोपाळराव, पण लोक मला शेठ गोपाळराव म्हणून ओळखतात. आपण राहता कुठं? धंदा काय तुमचा? धंदा म्हणजे हेच की, म्हणजे याचं त्याला द्यायचं आणि त्याचं त्याला द्यायचं. काय? म्हणजे ज्याला हवं ते त्याला द्यायचं आणि नको असेल ते घ्यायचं. आम्हाला नाही समजलं. नाहीच समजायचं तुम्हाला. म्हणजे विनोबाजी जसे श्रीमंतांकडून जमिनी घेऊन त्याच जमिनी गरिबांना भूमिहीनांना वाटायचे, तोच आमचा धंदा, छंद आहे. म्हणजे ते भूदान यज्ञ करायचे, आम्ही दानादान यज्ञ करतो. दानादान?
म्हणजे काय की श्रीमंतांकडून धन घ्यायचं आणि त्याच धनातून वस्तू विकत घेऊन गरजवंतांना दान करायच्या. म्हणजे कोणाला बैल, कोणाला गाय म्हशी असं काम करतोय मी. वा 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 तुम्ही अक्षित देव माणूस आहे बघा. काय तुम्ही आता आमचं गाव सोडायचं नाही हं? आमच्या वाड्यावरच राहायचं. आता तुमच्या वाड्यावर राहायचं म्हणजे आता नाही म्हणू नका, नाही म्हणू नका, राहा. नाही बरं, ठीक आहे, तर तुम्ही म्हणत असाल तर राहतो, पण तुमच्या वाड्यावर नाही. एखादं छोटस घर चालेल आपल्याला. असं म्हणता मग आमच्या मळ्यातल्या घरातच राहा की. बरं बरं. पाटील साहेब, तुमच्या गावात जेवढे गरजवंत आहेत त्याची एक लिस्ट करून द्या मला. समध्या गावाचं कल्याण करीन आणि मगच मी गाव सोडीन. अहो गावचा पोलीस पाटील आहे मी. हा? हा, सगळ्या लोकांची लिस्ट आहे माझ्याकडे. होय ना? ओके. मग चलाच. चला. चला चला. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार वहिनीबाई. काय इकडे कुठं काय काम काढलंय? एक बाई आली या, तिची हा. तरणी ताठी लेख आहे, तुम्हाला भेटायचं म्हणते. तरणी दाटी आहे. वय. मग येऊ दे. हा. बोलवा. सनाबाई, लेकीला घेऊन आत या. कुठे आहे लेक? आओ ही काय लेख? ही होय. वय. लगीन झालं नाही वाटतं अजून. आहो साहेब, त्यासाठीच तुमच्याकडे आले अरे ती. तुझ्या आईला. हा? साहेब तसं नव. आहो त्या पोरीचं लगीन ठरलं या. बरोबर. पर परवा तिचा बाप मेला, असं तेव्हा लग्नासाठी. मदत पाहिजे. वय. हा. देतो की मदत देतो. हे घ्या. मदत कोणाला? आ? नाही ते त्याच देतो की. मग द्या की. देतो देतो. ए, हा. बसलं आपलं बघा. अगं, तुझ्या सासूला बरं आहे का? काय की झालं काय ग? झालं बाई झालं. वय ग, तुला गोपाळरावनं मस घेऊन दिली म्हण. वय ग, लई दिलदार आहे त्यो. वय, तुम्ही जा की काहीतरी आणाया. अगो त्याच्याशी लगीन करणारीचं भाग्य. मग तू करून घे की. नाही बाई, तूच करून घे जा. मी तर करून घेईनच ग. मग घे जा तर. चालले बघ मी. हारल्या कार पण तू कुठे येतोस पारावर? आता काय सांगायचं गाड्या, कामं असतात ना का? मला तंबाखू मग थोडी. हा देतो की. काय या पोरीचं भाग्य उजळले. अरे. गोपाळरावांनी तिला म्हस घेऊन दिली. 4-8 दिवसात येईल सुद्धा. अरे परवा पोरीसनी पुस्तकं वाटली, मास्तरीन बाई लय खुश झाल्या. काय सांगताय? मग आणि त्या सुशीला बाईला हा. चटणी कांडायचं मशीन घेऊन दिलंय. अरे ते ईदवा बायला नव्ह का हा. शिलाईचं मशीन घेऊन दिलं गोपाळरावांनी. हा, इतर- गोपाळरावांनी आपल्या गावाचं कल्याण केलं. हा म्हणल्या का? अरे बाबा नो, समद्यात अदुगर गोपारावानी माझं कल्याण केलंय. अरे हो, आपल्या ते गुलब्या आहे ना का, पांगळ्या गुलब्या कुबड्या घेऊन चाल त्याला. अंगाशी आपले गोपाराव त्याला आता लाटरीचा स्टॉल काढून देणार आहेत. उद्घाटन आहे आता. चला की राव. चला, चला. जय लॉटरी देवा तुझी कृपा. हा, घ्या. हा. नारळ कुठे? घ्या. नारळ कुठे? घ्या काय?